आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परम महंत माहूर पीठाधीश आदरणीय माहूरकर बाबा श्री क्षेत्र माहूर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परमपूज्य परम महंत श्री अष्टुलकर बाबाजी, प्रामुख्याने उपस्थित असलेले परमपूज्य परमहंत श्री विश्वनाथ बाबाजी कपाटे मनसर, परमपूज्य परमहंत श्री देईगावकर बाबाजी नागपूर, परमपूज्य परमहंत श्री खंदारकर बाबाजी, अरण्य ग्रामकर बाबाजी, आदरणीय परमपूज्य दिवाकर बाबाजी, परमपूज्य वंकीराज बाबाजी, इथे माननीय श्री पुरुषोत्तमजी ठाकरे येऊन गेले। या सर्व चिंतन पीठावर उपस्थित ज्ञानी व्यक्तींना, आचार्य महोदयांना प्रथमतः दंडवत प्रणाम करतो। आणि या व्याख्यानमालेसाठी उपस्थित आपण सर्व, ही व्याख्यानमाला जी झाली ती अतिशय महत्वपूर्ण अशी व्याख्यानमाला होती। आताच राजकुमार भाऊने सांगितलं की मला तिकडचं आमंत्रण होतं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत। रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिन होतोय, त्यामुळं त्या वर्धापन दिनाला मी यावं अशी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर अविनाश आवलगावकर सरांची इच्छा होती। आमचे मार्गदर्शक, विदर्भाचे सांस्कृतिक नेतृत्व माननीय डॉक्टर गिरीशभाऊ गांधी यांची सुद्धा तशी इच्छा होती। पण मी त्यांना जेव्हा डॉक्टर तू वी गेडम व्याख्यानमालेचं मला समारोपीय भाष्य करायचं असं म्हटल्याबरोबर ते थांबले, आग्रह थांबला। याचा अर्थ ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला आहे त्या डॉक्टर तू वी गेडम साहेबांचं कर्तृत्व, नेतृत्व आपल्याला मान्य करावं लागतं। म्हणजे त्यांनी हे विचाराचा जो वृक्ष लावून ठेवला, त्या झाडांचा सावलीत आपण वाढतो आहोत। ही फार मोठी व्यक्ती होती, इतिहासाचार्य होते, समर्पित जीवन जगणारं व्यक्तिमत्व होतं, ज्ञानी होते। तुझ्या कृपेची सावली कित्येकांना आधार झाली, तुझे ऋण कसेबा फेडावे जिथे जिंदगीच उधार झाली, असं व्यक्तिमत्व तू वी गेडम साहेबांचं होतं। या निमित्तानं त्यांची आठवण मला होते। या सभागृहात उपस्थित अतिशय मोठी मान्यवर व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक जण मी ओळखतो। ही व्याख्यानमाला आयोजित करताना आयोजनकर्त्याची जबाबदारी आणि त्यांची धडपड खूप मोठी आहे। जे सातत्यानं या व्याख्यानमालेत येत गेले आणि ऐकत गेले त्यांना माहिती आहे ही व्याख्यानमाला सुरू होत नाही तर चक्रपाणी बाबांच्या आयुष्यावर एक मोठा संकटाचा दगड पडला। त्यांचे भाऊच सरलेत। तिकडे राजकुमार भाऊंना अशाच तब्येतीच्या दुसऱ्या त्यांच्या नातेवाईकाच्या लोकांसाठी धावावं लागलं आणि इकडे व्याख्यानमाला सुरू तर आहे आणि ही सगळी कसरत सर्कस करायची कशी, इतकंही करून ते सगळं करीत होते। त्यांची धावपळ, त्यांची तळमळ कशासाठी होती, कशासाठी आहे, हे माझ्यासारख्यांच्या मनात प्रश्न पडतो। कशासाठी, कुणासाठी, हा जेव्हा प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारतो तेव्हा वाटते की ही धडपड त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाहीये, या समाजाचं
वैचारिक भरण पोषण चांगल्या पद्धतीनं व्हावं, ही जी तुम्ही गिडाम साहेबांनी संस्काराची पेरणी त्यांच्यात केली, तो वारसा आणि वसा घेऊन हे कार्य करायला निघालेले अतिशय सामर्थ्य संपन्न अशी व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे ही व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेसाठी सातत्यानं आपण येत गेलात, पण फार कमी संख्या आहे असं आपण म्हणतो. आणि मला माहित आहे की या सभागृहात जितके काही बसलेले आहे, या चिंतनपीठावर जितके महनीय व्यक्तिमत्वे बसले, ह्या सगळ्यांना लिळ्या सांगायची गरज नाही. यांना मी पंचावतार काय सांगावं, माझ्यासारखे एका लहान व्यक्तीनं हे काय बोलावं, सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे सांगण्याच्या पद्धती फक्त वेगळ्या असतात, अभिव्यक्ती पद्धती वेगळ्या असतात, आणि त्यामुळे एखादी गोष्ट सांगताना एखाद्याला एखाद्याकडून वेगळी वाटते. एवढाच काय तो भाव असतो, एवढाच काय ते वेगळेपण असतं. बाकी सगळ्यांना सगळं ज्ञान असतं. याची सातत्यानं उजळणी होणं म्हणजे स्मरण होणं, आणि स्मरण भक्तीचं महत्व आपल्या सगळ्यांना चांगलं आहे, चांगलं माहिती आहे. आपण एक चर्चा करतो, त्या वायफळ चर्चा, सांसारिक चर्चा, याच्या त्याच्या चर्चा, इकडच्या तिकडच्या चर्चा, राजकीय घडामोडी काय झाल्या, सामाजिक परिवर्तन काय झाली, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर देवांचं स्मरण करता करता ह्या सगळ्या वातावरणामध्ये एक देवाच्या मूल्यनिष्ठेनं आपण विचार करत राहतो. आणि या बाहेरच्या वातावरणाचे जेवढे काही विचार तुमच्या मेंदूवर आणि मनावर आदळतात, त्या विचारांचा परिणाम तुमच्या मनावर होऊ न देता तुम्ही निष्ठेनं स्मरणात राहता. त्या मूल्य जाणीवा आपल्या मनात अंतःकरणात आणत राहता, त्या मूल्यांना प्रभावित करत राहता. आपण दैनंदिन जीवन व्यक्त करताना जेव्हा गर्भात जन्माला येतो तेव्हा आपला श्वास सुरू होतो, आणि आपला मृत्यू होतो तेव्हा आपला श्वास जातो. श्वास सुरू झाल्यापासून श्वास थांबेपर्यंतचं आपलं आयुष्य असतं. या आयुष्यामध्ये आपण किती गोष्टी घेत असतो, किती स्वीकारायच्या, कोणत्या नाकारायच्या, कोणत्या घ्यायच्या, हे निवड करण्यासाठी आपली एक दृष्टी तयार होते, एक दृष्टिकोन तयार होते. डोळे तर सगळ्यांना आहे, दिसते सगळ्यांना, पण त्या डोळ्यामध्ये एक सांस्कृतिक नजर देण्याचं काम कोण करतो? हो, एक वैचारिक नजर देण्याचं काम, स्त्रीकडे बघताना आई म्हणून बघण्याची नजर तयार करण्याचं काम हे तत्वज्ञान करतं, हे विचार करतं. आणि म्हणून ह्या दृष्टीमध्ये दृष्टिकोनात परिवर्तित करण्याचं कार्य ज्या तत्वज्ञानाच्या, ज्या विचाराच्या, ज्या आचाराच्या निमित्तानं होतं, ते सातत्यानं आपल्याला ऐकलं, सातत्यानं जोपर्यंत आपण तानसेन होत नाही तोपर्यंत आपण तानसेन होऊ शकत नाही. तानसेन होण्यासाठी कानसेन होणं आवश्यक आहे. म्हणून कानातून ऐकणं, श्रवण करणं, मनात ते स्वीकारणं. कारण आमच्या लेखनामध्ये एक पद्धत आहे की लेखन थेट करत नाही माणूस, वाचन करतो पहिल्यांदा, त्याचं चिंतन करतो, मनन करतो, आणि मग लेखन करतो. ही लेखनाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेतून आपण जात असतो. ही जी व्याख्यानमाला आहे, ह्या व्याख्यानमालेचं मूळ जर शोधलं तर किती प्रचंड, म्हणजे आपल्याला 800, 1000, 1200 वर्षाच्या आधी जावं लागतं की या भारतवर्षामध्ये, या भारत देशामध्ये सर्वप्रथम म्हणजे तिचे संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रात फिरतायत, आणि चक्रधर स्वामींचं लीळा चरित्र रिद्धपूरला लिहिल्या जात आहे. ही घटना पहा, महाराष्ट्रातली घटना आहे. कोण पुढचं कोण मागचं हा विचार इथेच येतो थेट. आपल्याला तुलनाही करायची नाही, तुलना कोणाचीच कोणाशी करू नये. ते प्रत्येक व्यक्तिमत्व, प्रत्येक त्याचं कर्तृत्व कार्य ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्याच्या त्याच्या पद्धतीने असतं. कोणीही एकसारखा नसतो, प्रत्येकात फरक आहे. या सृष्टीमधलं सौंदर्य फरकामुळे आहे. प्रत्येक फुलाचा आकार वेगळा आहे, प्रत्येक फुलाचा रंग वेगळा आहे, प्रत्येक फुलाचा सुवास वेगळा आहे.
या धरितीवर सगळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, त्याचे रंग रूप आकार वेगवेगळे आहेत, म्हणून या धरित्रीला सुंदरतेचा एक आकार प्राप्त झालेला आहे. त्या सौंदर्यतेकडे आपण वेधून जातो. ही सुंदरता विभिन्नतेत आहे. हे सगळं वेगळं आहे, पण त्या वेगळेमध्ये सुद्धा आणखी वेगळे पण कोणतं आहे, तर या भारत भूमीवर जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आणि आज 5 सप्टेंबर आहे, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षण दिन साजरा केला जातो. शिक्षकांचा आणि शिक्षकांचं महत्व प्रतिपादन करणारा, तात्पर्यानं गुरूंचं महत्व सांगणारा आजचा हा दिवस आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रभू बाबा हे गुरु होते आणि ते कोणाचे गुरु होते? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु होते. त्या दिवशीच्या व्याख्यानमालेत नितीन दादांनी गुरु शिष्य परंपरेतलं जे नातं आहे, इतकं अलवारपणे, हळुवारपणे, सामर्थ्य संपन्नतेनं उलगडून दाखवलं. ही किती अतिशय महत्वाची. आता विश्वनाथ बाबांनी ज्या व्याख्यानमालेचा अर्थ एक एक फूल पोवावं आणि त्या फुलाचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे, रूप वेगळं आहे, त्या फुलांच्या विचाराचा गंध सुद्धा वेगळा आहे. आणि हे 11 फुलं या मालिकेत गुंफून ती स्वामींच्या चरणी अर्पण केलेली आहे ही व्याख्यानमाला. आणि ही स्मरण भक्तीची केवढी मोठी देण आहे. आणि म्हणून हा गुरुला अर्पण करणारा, गुरुचा विचार देणारा, गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा जेणे. बुद्धीचा मळकट धुवून तिथे प्रकाशाची प्रस्थापना करणारा हा गुरु, हा विवेकाच्या वेली मनामध्ये सजून याव्या, प्रत्ययहीन शब्दांच्या आडवाटा मिटल्या जाव्या, माणसामध्ये संवाद घडावा, यासाठी तो विचार देत असतो. आणि गुरुचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जसा काही प्रवेश परमेश्वरपुरात, रिद्धपुरात झाला, तशी पहिली भेट श्री प्रभू बाबांची झाल्याबरोबर शेंगोळे फेकून चक्रेया होय म्हणे, चक्र होय म्हणे, चक्रधरू होय म्हणे, इथे नामाभिधान आहे. चक्रधर स्वामीचं नामाभिधान इथून आहे आणि इथून महाराष्ट्रातलं कार्य आहे. हा अतिशय महत्वाचा. म्हणजे इथं पहा, म्हणून ते परमेश्वरपूर. आणि परमेश्वरपूर दिसल्याबरोबर पायातल्या खडाऊ काढून कळस दिसल्याबरोबर प्रणिपात करण्याची, दंडवत घालण्याची स्वामींची पद्धती, म्हणजे गुरुला वंदन करण्याची त्यांच्या अंतःकरणातली अत्युत्कट आस्था, ही गुरुवंदनाची परंपरा आणि प्रथा आपल्याला प्राचीन काळापासून मिळालेली आहे. आणि त्या प्राचीन काळानं जो वारसा दिलेला आहे तो ज्ञानाचा वारसा दिला आहे, भक्तीचा वारसा दिलेला आहे. या भक्ती आणि ज्ञानाच्या वारशातून आपलं हे जीवन 800 वर्षापर्यंत समृद्ध होत आलेलं आहे. आतापर्यंत ते चालतंय, सुरू आहे. आणि त्या विचाराच्या, त्या आचाराच्या, त्या अतिशय सामर्थ्य संपन्न विचार सुगंधात आपण न्हावून निघतो आहोत. ही व्याख्यानमाला त्याच एक प्रारूप आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला 25 ऑगस्टला पहिलं पुष्प गुंफल्या गेलं. ते पहिलं पुष्प पूजनीय ईश्वराधिष्ठित श्री पार्थशास्त्री विद्वांस बाबा यांनी गुंफलं. अतिशय महत्वाचं होतं. मला वाटतं की व्याख्यानमालेची सुरुवात या पद्धतीनंच होणं अपेक्षित होतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा रिद्धपुरात कसा प्रवेश झाला, त्यांनी कसा अवतार धारण केला, त्यांना कशा पद्धतीनं ते हरिपाळ देव होते, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, तिकडून चांगदेवरावांनी कसा प्रवेश केला, तिकडे कामाख्यांनी काय प्रताप केला होता, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग हरिपाळ देव कसे विषण्ण मनानं ते इकडे आले होते रामयात्रेच्या निमित्तानं, मग गोविंद प्रभूंची भेट, आणि हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण अतिशय प्रेरक आहे. सगळ्यांना महत्वाचा असावा, प्रेरणादायी असावा, महनीय असावा, असा हा एक चक्रधर स्वामींच्या जीवनाचा इतिहास. आता
चक्रधर स्वामींचं मूळ ठिकाण गुजरातला भडोच येथे आहे. मग ते भडोच हे स्थान आतापर्यंत कोणी जात नव्हतं, किंवा तिकडे ते स्थान मानायचं की नाही मानायचं, ते तिथून अवतार स्थळ मानायचं की नाही मानायचं, हे प्रश्न पडलेले आहेत. हे प्रश्न पडतील, संशोधन सुरू राहील, शोध राहील, त्याचे वेगवेगळे विचारांचे संप्रेषण होईल, वेगवेगळे विचार येतील या बाबतीत आपण खूप काही विचार करून त्या विचाराला वेगळ्या चुली मांडण्याचं मला तरी कारण वाटत नाही. कारण आपल्याला ते तत्वज्ञान माहित आहे, आपल्याला अवतार माहिती आहे, आपल्याला स्वामी माहिती आहे. त्याच्यामुळं घडोसला गेलो काय आणि मानलं काय न मानलं काय तो काही भाग नसतो. पण स्थान महात्म्य हे महानुभाव पंथात सांगितलं असल्यामुळे त्या स्थानाचं महत्व लक्षात घेऊन आत्ता का होईना ते उघडत झालंय, ते बघायला तर मिळतंय, तिथल्या मंदिराचे आकार दिसायला लागलेले आहेत. हे सगळं आहे कारण 612 मध्ये भारतामध्ये मुस्लिमांचं आक्रमण झालं. मुस्लिमांचं आक्रमण हा प्रदेशांतराचा भाग नव्हता का बा प्रदेश आम्हाला काबीज करायचा आहे, प्रदेशापेक्षाही धर्मांतराचा भाग जास्त होता. म्हणून धर्मावर पहिल्यांदा घाला आहे, मूर्ती फोडो आहे, पहिल्यांदा मंदिर तोडो आहे, मंदिरावर आक्रमण आहे. कारण त्यांना माहित आहे की धर्मावर आक्रमण केलं आणि हे लोकांना आपल्या धर्मात प्रवेश केले, तर धर्माच्या लढाया खूप आहेत ज्यांनी रक्तपात झालेला आहे. मग इथे पोर्तुगीज आले, ख्रिश्चन धर्म आला, येशू आले, त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध आले, बुद्ध धर्म आला, महावीर आले, जैन धर्म आला. हे सगळे धर्म इथे आले. हिंदू धर्म, महाभारतातल्या जर आपण काही गोष्टी वाचल्या तर त्याच्यामध्ये ऋग्वेद आहे, ऋग्वेदामधले काही ऋचा वाचल्या तर त्या ऋचेतला जर शोध घेतला तर इथे हिंदू धर्माची निर्मिती केव्हा झाली हे आपल्याला कळू शकते. हा सगळे धर्म आले, हे धर्म आले, त्याच्यानंतर त्यांनी काही मूल्य सांगायला बसले, मूल्य सांगायला लागले, पण या धर्माच्या आधी इथे मूल्य आहेत. कारण धर्माला वर्तमान काळ आहे, धर्माला भूतकाळ आहे, धर्माला भविष्य काळ आहे. मूल्य हे आधीच आहेत. मूल्य जन्माला सुरुवातीपासून आलेले आहेत. धर्म राहतील न राहतील, मूल्य व्यवस्था राहणार आहे. ते चिरंतन आहे, ते अविरत आहे, ती सनातन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि या सनातन मूल्यांचं नातं स्वामींशी आहे. हे मूल्यधिष्ठित असं नातं स्वामींशी आहे. आणि स्वामी या मूल्यांचा विचार या समाज मनात रुजवत आहेत. कारण इथे मूल्य पायदळी जुळवलेली आहेत. ती कशी? इथे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली आहे. या सगळ्या भाषणातले स्वर काय आहेत, या सगळ्या व्याख्यानमालेतले सूर काय आहेत, या सगळ्या विचारातला एक सारतत्व अर्थ काय आहे याचा थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मग इथे व्यवस्था झाली तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चातुर्वर्ण व्यवस्था. माणसांचा द्वेष करायला लागली जातीवरून. अजूनही डोक्यातून जात गेली नाही, अजूनही गेली नाही. 800 वर्ष झाले, 1000 वर्ष झाले, आपल्या डोक्यातून जात का जात नाही? जातीनुसार व्यवहार, रोटी पेटी व्यवहार. पण या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा या भारताच्या इतिहासामध्ये मिटवण्याचा प्रयत्न, म्हणजे इथे तर हिंदू धर्मामध्ये सुद्धा इतर जातींना प्रवेश नव्हता. तिथे स्वामींनी पहिल्यांदा असा धर्म स्थापन केला आणि असा विचार दिला की या दुनियेतल्या सगळ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी स्त्रिया असो, शूद्र असो, सगळ्या लोकांना माझ्या धर्मात प्रवेश. आणि हा पहिल्यांदा प्रवेश दिला. त्याची जात नाही पाहिली, त्याचा धर्म नाही पाहिला, त्याची गरिबी श्रीमंती नाही पाहिली. तुम्हाला सगळ्यांना मोक्षाचा अधिकार आहे, तुम्हाला सगळ्यांना धर्म प्रवेश करता येतो. ही गोष्ट मुळात या सगळ्या लोकांना, म्हणजे 3 ते 3.5 हजार वर्षापासून जातीयतेची कीड आपल्या डोक्यात बिंबवल्या गेलेली आहे. 3.5 हजार वर्षापासूनची 3.5 हजार जातीमध्ये विभागलेला आपला देश आहे.
आणि या देशामध्ये जाती जातीवरून विषमता निर्माण झाली आहे, भेदाभेद निर्माण झालेली आहे, उच्च नीचता निर्माण झालेली आहे. आणि ही उच्च नीचता, हा भेदाभेद समूळ नष्ट व्हावा यासाठी सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या लोकांना आपल्या धर्माच्या मंदिराची दारं मोकळी करण्याचं पहिल्यांदा काम स्वामींनी केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. आणि मग सगळ्या स्त्री आल्यावर स्त्रियांची अवस्था काय होती? चूल आणि मूल इतकीच नाही तर ती आध्यात्मिक मार्गातील धोल मानलं गेलं होतं. तिला तर मंदिर प्रवेशही नव्हता, तिला शुभ कार्याला येता येत नव्हतं. विटाळाची कल्पना तिच्या मागे लावून टाकली होती. जसं काही पुरुषांचं काही होतच नाही, म्हणजे पुरुषांच्या द्वारातून काही बाहेर येतच नाही मनमूत्र. स्त्रियांचा मासिक धर्म आपण आतापर्यंत काही ठिकाणी शुभ कार्यामध्ये अशुभ घटना म्हणून मानल्या जाते. या घटनेला फाटा देण्याचं काम वैचारिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिल्यांदा स्वामी करतायत. ही गोष्ट किती अफलातून आहे, किती वेगळी आहे, आणि तोही मराठी भाषेचा, जनसामान्यांच्या भाषेचा पुरस्कार करीत स्वामी हे कार्य करतायत. आणि हे सगळं कार्य करीत असताना स्वामींनी किती आदर दिला, किती प्रेम दिलं, अहिंसात्मक तत्वज्ञान कसं टाकलं. आज प्रत्येक माणूस असा प्रत्येक गोष्ट बोलताना रागात बोलतो, चर्चा करताना रागावर येतो, वादविवाद घालताना संतप्त होतो. आज सहनशीलता राहिली नाही म्हणून आत्महत्येवर आपण गेलो आहोत. सहनच होत नाही, मुलांना आई वडिलांचं बोलणं सहन होत, एखाद्या गुरुचं एखाद्या शिष्याला थोडस बोलणं सहन होत नाही. अशा ह्या काळामध्ये स्वामींनी दिलेले तत्व मूल्य, जीवन मूल्य, विचार मूल्य स्वीकारण्याची नितांत गरज आहे. ही मूल्य पेरणी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं होते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. या व्याख्यानमालेसाठी जितके काही वक्ते आले आणि जितके काही महंत आले ते अतिशय विद्वान लोक होते. हे असे तसे नाही आहे. मी प्रत्येक भाषण ऐकलं, प्रत्येक भाषण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलं. आणि ते ऐकत असताना मी कधी इथे आलो, कधी ऑनलाईन ऐकलं, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मी ते ऐकलं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं, प्रत्येक गोष्ट काहीतरी सुचवत होती, सांगत होती. त्यांनी पंचरांडा, एका ब्राह्मण स्त्रीच्या ज्या विधवा मुली आहेत त्यांना पंचरांडा म्हणून समाजामध्ये जी हिरवणूक होते आहे, त्याच्यामुळे तो बिचारा हवालदिल झालेला आहे. अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये या पंचगंगेहू म्हणून स्वामी त्या 5 स्त्रियांना पंचगंगा म्हणून इतकं पवित्र आणि पावनत्व देतात. ही गोष्ट किती महत्वाची आणि महत्वाची आहे हे सगळं व्याख्यानमालेतून आपल्याला कळलेलं आहे आणि दिसून आलेलं आहे. स्वामींचे विचार, श्री प्रभू बाबांनी दिलेले विचार, तत्व विचार, हे सगळे आपण लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येतं की नुसती एक तरी ओवी अनुभवावी, या पद्धतीनं एक तरी वेळा अनुभवावी. हा अनुभव, कारण आपला हा पंथ प्रतिती करता आहे. इथे जबरदस्ती नाही, इथे आग्रह नाही, इथे प्रतिती घ्या, अनुभव घ्या, अनुभूती घ्या. मला असं वाटते की खूप स्मरण होतं कधी कधी. माळा जवळ असतात, त्या दिवशी अतिशय उत्तम उदाहरण नितीन दादांनी दिलं की ते मुस्लिम धर्मामध्ये जेव्हा ते सगळे बसले असतात आणि तिथून एक स्त्री जाते आणि ह्याच्यामध्ये जर कोणी मध्ये आडवा आलं किंवा मधून कोणी गेलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठरवण्यात आलेली असते. आणि ही मृत्यूदंडाची शिक्षा ठरवण्यात आली असताना सुद्धा त्या स्त्री इथून गेली आणि मग तिला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असं जेव्हा ते मौलवी ठरवतात तेव्हा तुझी शेवटची इच्छा काय, तेव्हा ती बोलते, ते अतिशय महत्वाचं आहे का तुम्ही जर स्मरणात आणि अल्लाच्या याच्यात तल्लीन होता तर माझ्याकडे लक्ष गेलं कसं, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. स्मरण कसं असावं, स्मरण भक्ती कशी आहे, आचार कसा असावा, विचार कसा असावा, आपण कोणती मूल्य स्वीकारावी, कोणती नाकारावी, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. श्री ज्ञानेश्वरजी रक्षक इथे आले होते, त्यांनी विवेचन दिलं. मला असं वाटतं की काही स्त्रियांना कदाचित आवडलं नसेलही,
काही पुरुषांना आवडलं नसेल, याचं कारण असं आहे की माझ्या ऐकिवात काही गोष्टी येतात आणि त्या बोललं पाहिजे आपण की ते का, अरे चक्रधर स्वामींची तुलना हे राष्ट्रसंतांची कशी होऊ शकेल, किंवा हे तुलना वगैरे तुलना नाही करत कोणी लोक. जे विचारवंत असतात, त्या विचाराच्या पातळीवर पोहोचले असतात, ते तुलना नाही करत. स्वामी स्वामी आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेही आधुनिक काळातले, त्यांचं कर्तृत्व नेतृत्व वेगवेगळं आहे. एकदा काटोललाच राष्ट्रसंतांचं भजन आणि इकडे महानुभाव पंथीयांचे स्मरण, हे सगळं सुरू असताना परस्परामध्ये वाद लोक घालतात. आमचा गुरुदेव मंडळ, हे महानुभाव लोक, कसं काय येतो हा वादाचा प्रश्न? कदाचित आपल्याला माहित नसेल, मी मधुकर केचनच्या साहित्यावर PhD केली आणि त्या साहित्याचं वाचन करताना माय मंजुळा नावाचं चरित्र त्यांनी लिहिलं, जे तुकडोजी महाराजांच्या आईच आहे. आणि त्या माय मंजुळेच्या घरात माहूरच्या दत्ताची आराधना होती. ती मंजुळा माय माहूरच्या दत्ताची पूजक होती, राष्ट्रसंतांची आई. हे नाते आपल्याला कुठे माहिती? ते त्या भक्ती आराधनेत रमलेले लोक होते. आणि राष्ट्रसंतांचं कार्य कर्तृत्व ग्राम गीतेमध्ये चक्रधर स्वामींचा मानवतेचे उपासक म्हणून फोटो आहे. ह्या गोष्टी राष्ट्रसंतांच्या अंतःकरणामध्ये स्वामींबद्दल किती श्रद्धा आणि भक्ती असावी, याचं ते उदाहरण आहे. म्हणून तुलना न करता किंवा कोणाचे वक्तव्य आपण कसे घेतो, आपण पूर्वग्रह दूषित असता कामा नये. आपण स्वच्छपणानं, कारण आत्ताची व्याख्यानमाला आहे ना, आत्ताची व्याख्यानमाला ही आधुनिक काळाच्या बदलत्या परिस्थितीवर आधारित आणि त्या बदलत्या परिस्थितीला काहीतरी विचार देणं, मग तो विचार स्वामींच्या तत्वातून कसा आलाय आणि तो आपल्याला कसा रुजवता येईल, या पद्धतीची विचार देणारी व्याख्यानमाला. त्याच्यामुळं आपण त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. पटकन आपल्या तुमचं आमचं, आपलं तुपलं यायला नको. पटकन हे ते नाही. स्वामींनी हे शिकवलं नाही. स्वामींनी व्यापक आणि विशाल अंतःकरणाचं व्हायला सांगितलेलं आहे. ती विशालता जोपर्यंत आपल्यात येत नाही, तोपर्यंत आपल्या हृदयाच्या शामियानात स्वामी मावतील कसे? स्वामींना जर अंतःकरणात घ्यायचं आहे, तर आपलं व्यक्तिमत्व विशाल करावं लागेल. जोपर्यंत आपल्या मनाचं अंगण आपण सगळ्या विकार विकल्पांना झाडून टाकत नाही, तोपर्यंत आपल्या मनाच्या आकाशात सुगंध पसरणार नाही. आणि ज्या मनाच्या आकाशात अतिशय सात्विक विचाराचा सुगंध पसरलेला आहे, तिथे ईश्वर प्रतिष्ठित झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास आहे. आणि तो केव्हा होईल? हा विचाराचा सुगंध मनात अंतःकरणात केव्हा निर्माण होईल? जेव्हा आपल्यातल्या सदैव या मूल्य जाणीवा आपण प्रभावी करू. अर्चना ठाकरे मॅडम इथे आल्या होत्या, त्यांनी महानुभाव पंथाने दिलेल्या मूल्य जाणीवा सांगितल्या. समता, स्वातंत्र्य, अहिंसा, ही मूल्य कशी रुजलेली आहे महानुभाव धर्मामध्ये, आणि ती कशा पद्धतीने महत्वाची आजच्या काळात. म्हणजे भारतीय संविधानाचा विचार आपण भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करायला लागलेलो, पण भारतीय संविधानात असलेली जी मूल्य आहे, संविधान मूल्य, ही संविधान मूल्य स्वामींनी सुद्धा तेव्हा सांगितलेली आहेत. त्या स्वामींच्या विचारात, त्या स्वामींच्या सूत्रात, त्या स्वामींच्या वेळेत ती मूल्य आहे. समता मूल्य आहे, स्वातंत्र्य मूल्य आहे, बंधुता मूल्य आहे, न्यायाचं मूल्य आहे, मानवी प्रतिष्ठेचं मूल्य आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन रामटेके सरांनी लोकशाही मूल्य कशी आहे स्वामींच्या विचारामध्ये, ते सुद्धा त्यांच्या विवेचनातून सांगितलेलं आहे. एक आदर्श नैतिक समाज निर्माण होण्यासाठी या मूल्यांची प्रतिष्ठापना आपल्या अंतःकरणात करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सत्प्रवृत्तीचा विकास व्हावा, दुष्ट प्रवृत्तीचा विनाश व्हावा. दुष्ट प्रवृत्ती दुष्ट व्यक्तींना मारून संपत नाही. नाहीतर इथे रावणाला मारून, इथे कंसाला मारून, इथे लादेनला मारून इथला दुष्टपणा संपला नाही. दुष्ट माणसांना मारून इथला दुष्टपणा संपत नाही, हे स्वामींना चांगलं माहित होतं. म्हणून माणसातला जो दुष्टपणा आहे, माणसाची जी वृत्ती आहे, ती वृत्ती मारली पाहिजे. जी वाईट वृत्ती आहे, जे खळांची व्यंकटी साठे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे,
तया सत्कर्मी राहती वाढू, भूता परस्परे जवळ मैत्रची माणसे. हे जे त्यांनी सांगितलंय, खळांची वेंगटी, जे खलपुरुष आहे, जे दुष्ट प्रवृत्तीची माणसं आहे, त्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचा दुष्टपणा नाहीसा व्हावा आणि सत्य प्रवृत्तीची आवड त्याच्यामध्ये वाढावी. स्वामींचे विचार हे दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊन सत्य प्रवृत्ती कशी विकसित होईल हे सांगण्यासाठी आहे. ही गोष्ट या सगळ्या आपल्या व्याख्यानमालेतील लोकांनी सांगितलेली आहे. संदीप तरस सरांनी अतिशय उत्तम प्रभावी भाषण केलं. त्यांनी स्मृतीस्थळातील समकालीनत्व सांगितलं आणि ते सांगताना पूर्वसुरींनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानातून आपण कसं वागलं पाहिजे, त्या स्मृतीस्थळातून किती गोष्टी लक्षात येतात. नागदेवाचार्य हे पहिलेच आचार्य आहेत आणि या आचार्यांचं चरित्र याच्यामध्ये, वृद्धाचार याच्यामध्ये आहे आणि स्मृती हे प्रमाण मानलेलं आहे. भिक्षुकांचं वागणं कसं असावं, बोलणं कसं असावं, काय सुंदर सुंदर स्मृती आहे त्याच्यामध्ये, किती महत्वाच्या गोष्टी आहे. आज आपण पटकन, आपल्याला जर थोडीशी गोष्ट मागायची असती तर जास्तीची भेटत असेल तर पटकन मागण्याचा प्रयत्न करतो. इथे दंडक घातलेले आहे. नागदेवाचार्यांनी सुद्धा दंडक घातलेले आहेत की नाही, आपल्याला जेवढं दिलं ना तेवढंच घ्यायला पाहिजे, अतिरिक्त नको. तुम्ही आपले आपण आचार्य झालो, आपण गुरुवर्य आहोत, आपण कपडे परिधान केले म्हणून लोक देत आहे, तर मग एखादी स्त्री जाऊन जर त्यांच्याकडून आम्ही बाबांसाठी नेतोय, थोडस एखादं बाकीचं असतं, असं बाबांच्या नावावर जर कोणी घेत असेल तर हे किती वाईट आहे, हे स्मृतीस्थळातून आपल्याला लक्षात येतं. एक प्रकारे हे आचरण कसं असावं, कसं वागावं आणि किती गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत की म्हणजे बाबा म्हणायचं की बाबाजी म्हणायचं, या छोट्या छोट्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टीत काय अंतर आहे, अतिशय सूक्ष्म उलगडा त्यांनी केलेला आहे. एकूणच वैराग्य कसं असावं याचं दर्शन त्यांच्या विवेचनातून आपल्याला घडतं आणि परमार्थातलं धन कसं जपलं पाहिजे ही गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली. अहो, भारत देशाला सर्वात जास्त ग्रंथ देणारा, विचार देणारा आपला धर्म आहे. पहिल्यांदा ग्रंथाची निर्मिती करणारा आपला धर्म आहे आणि ग्रंथ निर्मिती सामान्य बाब नाही. येऊन येऊन माझ्या मनात सतत बाबा हा विचार येतो की जे तत्कालीन काळातले सगळ्या म्हणजे मंत्रतंत्रांच्या विरोधी असं हे विचार आहेत, जादू टोण्याच्या, मंत्रतंत्राच्या आणि वैदिकांच्या पूर्व परंपरेपेक्षा वेगळं स्वतंत्र पद्धतीनं स्वतंत्ररित्या आलेलं हे तत्वज्ञान आहे. आणि ह्या स्वतंत्र तत्वज्ञानाचा विचार ज्या स्वामींनी दिला, ज्या माहीम भट्टांकरवी ते लिहिलं गेलं, त्या माहीम भट्टांची जी पंडित परंपरा भारतीय शास्त्रामध्ये आहे, त्या पंडित परंपरेमध्ये माहीम भट्टांचं नाव का दिसत नाही? आपण जर शोधलं तर माझ्या समोरचे प्रश्न आहेत की पंडित परंपरेमध्ये केशीराज भास, माहीम भट्ट हे नावं यायला पाहिजे होते. लीळाचरित्र गद्य ग्रंथ आपण केव्हापासून मानतो? म्हणजे डॉक्टर B.V. कोलते साहेबांनी संपादित केल्यानंतर लीळाचरित्राचं महात्म्य लक्षात आलं. लीळाचरित्राचं सांस्कृतिक सामाजिक जीवनाचं तत्कालीन यादवरायांचं वैभव दिसायला लागलं. स्वामींच्या लीळेच्या माध्यमातून स्वामींचं तत्वज्ञान दिसायला लागलं आणि मराठीतला पहिला गद्य ग्रंथ कोणता, मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ कोणता, मराठीतला पहिला तत्वज्ञान ग्रंथ कोणता, ह्या कोणत्या प्रश्नाची उत्तरं सगळी लीळाचरित्राने दिली आणि मराठीच्या इतिहासाच्या प्रांतात लीळाचरित्रानं प्रथम क्रमांक मिळवला. हे अभ्यासात येतं ना, संशोधनानंतर येतं. हे असंच येत नाही. म्हणून संशोधनाची निरंतर चालणारी प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. म्हणजे मराठीतला पहिला गद्य ग्रंथ सुद्धा मानायला लोक तयार नव्हते. त्याची लेखणी म्हणजे इतिहासाच्या परंपरेमध्ये ज्या पद्धतीनं लिहायला पाहिजे होती, वि. ल. भावे साहेबांनी फार मोठा प्राचीन मराठी साहित्याचा इतिहास लिहिला, त्याच्यात नोंदी आहेत. प्राचीन अभिजात भाषेचा मराठी भाषेला दर्जा भेटला. या मराठी भाषेला दर्जा भेटण्यामागे त्याचे निकष आहेत. मराठी भाषा ही 2500 वर्ष जुनी असली पाहिजे, हा पहिला निकष आहे.
दुसरा निकष, मराठी भाषेचं स्वतंत्रपणानं ते विकसित होत गेली असली पाहिजे आणि त्या मराठी भाषेचा स्वतंत्र प्रभाव असला पाहिजे, स्वतंत्र ग्रंथ असले पाहिजे. मराठी भाषेनं स्वतःची स्वतंत्र परंपरा निर्माण केली असली पाहिजे. ह्या मराठी भाषेच्या निकषावर मराठी भाषा अभिजात आहे, क्लासिकल आहे असं मानलं गेलं. मग ही मराठी भाषा अभिजात आहे, 2500 वर्षाचा इतिहास आहे, हे जाणून घेण्यासाठी महानुभाव धर्माच्या पोथ्या उलगडाव्या लागल्या. प्राचीन म्हणजे मराठी भाषा ही इथं लिहिल्या गेली. माहीम भट्ट लिहित होते, नागदेवाचार्य सहकार्य करत होते, सगळे लोक सांगत होते, जिकडून तिकडून लिया आणल्या जात होत्या आणि याला विचारून त्याला विचारून ते सगळं लिहिल्या जात होतं. ते सगळं मराठीत होतं, सगळं लिपी होती, त्या लिपीतून लिहिलं जात होतं. हे सगळं लिहिल्या जात असताना जर ते लिहिलं तेव्हा जात होतं तर तिचा उगम केव्हा असेल? ताम्रपट, शिलालेख, अनेक ग्रंथ शोधत शोधत मागे गेलो तर मराठी भाषा ही 2500 वर्षे जुनी कशी आहे याचं वेगळं स्वतंत्र व्याख्यान होतं आणि त्या पद्धतीनं मांडणी करता येते. पण मी तुम्हाला सांगतो की याच्यात महानुभाव पंथांच्या पोथ्यांचं, ग्रंथांचं योगदान मोठं आहे, हे नाकारून चालत नाही. त्या दिवशी विद्यापीठामध्ये बाबांनी फार छान पोथ्यांचं प्रदर्शन मांडलं स्वामींच्या अवतार दिनाच्या निमित्तानं, आणि त्या पोथ्या उघड्या झाल्या. ज्या कडी कुलपात होत्या, पोरांना पोथ्या माहीत नाही. आताच्या काळातल्या पोरांना पोथ्या माहीत केल्या पाहिजे, लिप्या शिकता आल्या पाहिजे. आत्ता कुठे महानुभाव धर्म, महानुभाव पंथ लोकाभिमुख व्हायला लागला असं लोक म्हणायला लागले आहेत. तो थोडासा मठातूनही बाहेर आला असं लोक म्हणायला लागले आहेत. लोक चर्चा करायला लागले, महानुभाव धर्माची चर्चा व्हायला लागलेली आहे. दिल्लीच्या तख्तावरून बोलताना काही गोष्टी माझ्या कानावरही आल्या की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा असो की आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान महोदय असो, यांनी अभिजात भाषेच्या दर्जेबद्दलचं कौतुक जरूर केलं, पण लीळा चरित्राचं नाव सुद्धा घेतलं नाही. ह्या जेव्हा वार्ता वाढणी आल्या, माझ्या त्या वार्ता कानावर आल्या, तेव्हा सामाजिक मराठी कवितेच्या अनुषंगानं बोलताना मी मात्र मराठी भाषेच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं कुठं आहे याचा आवर्जून उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. ती क्लिप फार व्हायरल झाली, जिकडे तिकडे गेली. पण ह्या सगळ्या गोष्टी, इतकं ज्ञान आपल्या जवळ असताना त्या ज्ञानाचा विनियोग, उपयोग जर आपण केला नाही तर काही अर्थ नाही. म्हणून ही व्याख्यान मला अतिशय महत्वाची आहे. सोनालीताई नागापूरकर यांनी भक्तियोगाचं महत्व सांगितलं की भक्तियोग कसा असावा, भक्ती कोणाची कशी केली, ती किती दृढ असावी, त्याचे किती वेगवेगळे आयाम आहेत याचा उलगडा त्यांनी केला. डॉक्टर प्रवीण बनसोड सरांनी, नेरसोपंत इथले, त्यांनी मराठी साहित्याचे खरे निर्माते हे महानुभाव कसे आहेत हे जे मी आत्ता बोलत होतो त्याचीच मांडणी त्यांनी केली आणि अतिशय समर्पक वेधक अशी मांडणी त्यांनी केली. म्हणजे बाहेरच्या विदूषित विषम वातावरणात हा विचाराचा जागर किती महत्वाचा आहे याची नोंद त्यांनी केली, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि 12व्या शतकामध्ये ज्ञानाची नवी पहाट कशी निर्माण झाली आणि महानुभाव लेखक ही हिऱ्याप्रमाणे कसे चमकत आहेत आणि तो हिरा कसा चमकतो, म्हणजे त्यांनी खूप महत्वाचं उदाहरणं दिली आणि चांगल्या पद्धतीनं लीळा चरित्राचा पहिला गद्य ग्रंथ म्हणून जी निर्मिती आहे त्या निर्मितीबद्दल महत्वाचे विचार प्रतिपादन केले. त्याच्यानंतर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख श्री गोविंद प्रभू महाविद्यालय बाळापूर येथील डॉक्टर नितेश रामटेके यांनी अतिशय समर्पित मांडणी केली. आज लोकशाही, लोकशाही, आज लोकशाही आहे की ठोकशाही आहे असा विचार लोक म्हणत आहेत. लोकशाही आहे की हुकुमशाही आहे असे लोक उद्गारत आहेत. पण या लोकशाहीची लोकमूल्य ही महानुभाव धर्माच्या तत्वज्ञानात स्वामींच्या विचारात कुठ्यानी कशी दडली आहे हे नितेश रामटेके यांनी अतिशय समर्पकपणे उलगडून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर 1 तारखेला रिद्धपूरच्या परमपूज्य परमवंत श्री गोपीराज बाबा यांनी
गोविंद प्रभूंचे मानव मुक्तीचे विचार प्रतिपादन केले. ते अतिशय समर्पक विचार होते की गोविंद प्रभूंनी जे विहीर मोकळी करून दिली ती कशी, म्हणजे त्या काळात हे कार्य किती भयंकर होतं, किती वेगळं होतं की गाव कुसाबाहेर आम्ही पाणी विना मरत असू. हे बाबांना सांगितल्यानंतर पाण्यासाठी त्याची मुबलकता करून देण्याचं काम श्री प्रभू बाबांनी कसं केलं हे त्यांनी सांगितलं. माहीम भटांचा गुण त्यांनी कसा स्वीकारला आणि राहुल माय आणि राहुल बाप कसे होते. युद्ध समयी स्त्री अलंकार स्वीकार, युद्धाच्या वेळी स्त्रियांचे अलंकार जोपासणारे, स्त्रियांचे पाण्याला गेलेल्या स्त्रियांचे बालक त्यांना सांभाळणारे श्री प्रभू बाबा हे माता पिता होऊन त्या बालकाचं संगोपन करतात, त्यांना सांभाळतात. बाया आपलं काम करतात. बाया युद्धाच्या वेळी आपले दागिने हरवून जातील, इकडे तिकडे पळून देईल म्हणून श्री प्रभू बाबांच्या जवळीत देतात, कारण यांना कोणी विचारणार नाही असं त्यांना वाटते आणि ते सुरक्षित राहते या भीतीने देतात. पण त्याच्या पुढचा भाग सांगतो, म्हणजे आपण किती बहादर लोक आहोत. आपण कशी परीक्षा घेतोय. जेव्हा आमचे युद्ध संपते तेव्हा आम्ही जेव्हा अरे युद्ध तर संपलं, मग ती बाई दुसऱ्या बाईला सांगते मी माझे दागिने तर श्री प्रभू बाबांना दिले होते. मग ते श्री प्रभू बाबा अडीने आनंदी, अरे ते श्री प्रभू बाबांना काय कोणत्या विहिरीत टाकून देतील, इकडे तिकडे फेकून देतील, आता कसं होईल, हो आता कसं होईल, काय चिंताक्रांत झालेल्या बाया आहेत. म्हणजे तुमचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी बघा, म्हणजे तुमच्या गरजेनुसार राहून माय राहून बा, आणि गरज संपल्यावर म्हणजे वेळा दिसा अवतार म्हटला आपण. आमची गरज संपणार ते वेळे दिसे होतात आणि गरज असताना राहुल माय राहुल बाप होतात. बालक दिसल्यानंतर पखालीच्या खाली नसलेले बालक दिसल्यानंतर राहुल माय राहुल बाप होतात. ही वृत्ती आपली जनसामान्यांची आहे. मला असं वाटते की वृत्ती संपली पाहिजे, तेव्हाच आपण श्री प्रभू बाबांचा विचार खऱ्या अर्थानं अंगीकारू. फार मोठं कार्य आहे. म्हणजे आपण जर या महान विभूतींच्या अवतारांचे आपल्या वाणीतून विचार प्रसवित आहोत, तर आपल्या वाणीतून येणाऱ्या विचारांना प्रकट करण्याचं सामर्थ्य खरंच आपल्या व्यक्तिमत्वात आहे का, ते व्यक्तिमत्वही आपण अंतर्मुख होऊन विचारात घेतलं पाहिजे असं मला सातत्यानं वाटतं, वारंवार वाटतं. म्हणून जो व्यसनी नाही, जो या विचाराचं पालन करत नाही, त्या व्यक्तीने कोणत्याही गोष्टी बोलण्याचं धारिष्ट्यही करू नये. जो वागत नसेल ना त्यांनी तो विचार प्रकट करताना विचार करावा असंही मला मनोमन वाटते. त्याच्यानंतर महानुभावांचा वारसा कृतियुक्त आरसा, महंत श्री विश्वनाथ बाबा लासूरकर यांनी अतिशय मार्मिक विचार मांडला. त्यांनी स्मृतीस्थळातून महानुभाव हा शब्द पहिल्यांदा आला, हा विचार दिला. तो स्वामींच्या तत्वाला कसा अनुसरून झालेला होता. त्यांनी प्रसाद म्हणजे काय हे सांगितलं. आणि आपण जे आजकाल धर्माच्या नावानं धंदा सुरू केला आहे, विशेषांचा धंदा, देवाच्या नावानं होणारा, मंदिराच्या माध्यमातून होणारे धंदे, हे चांगले नाहीत, हे योग्य नाहीत. आपला जो वारसा आहे आपण तो प्रामाणिकपणे जपला पाहिजे. आणि तो जपताना आपण आपल्या वारशाचं, आपल्याला जो वसा मिळालेला आहे त्याचं आंतरिक भान पाळलं पाहिजे. ही गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे. बरं, आपण नाही भान पाळणार तर कोण पाळणार आहे? कोण पाळणार? हा धर्म, हा पंथ, हा विचार जर लोक मनापर्यंत पोहोचवायचा असेल, जबरदस्तीने संप्रदाय आणि पंथ आणि मूल्य जात नाहीत. ज्या व्यक्तींच्या ठिकाणी आचार असतो तिथेच नमस्कार असतो, तिथेच दंडवत असतो. आणि आचार्य तयाचा धर्म, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना गुळ देण्याचा, म्हणजे एक बाई आहे तुकाराम महाराजाला म्हणाली, महाराज माझा मुलगा खूप गुळ खातो, तुम्ही उपदेशक आहे आणि उपदेशक असल्यामुळे तुमच्याकडे मी आली, माझ्या मुलाला तुम्ही सांगा, तो अति गुळ खातो, काहीतरी तुम्ही सांगाल तर दुरुस्त होईल. तेव्हा
ती बाई आल्यानंतर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, बाई असं करा तुम्ही त्या मुलाला 1 महिन्यानंतर माझ्याकडे घेऊन या. ती बाई ठीक आहे बाबा तुम्ही म्हणतात तसं. 1 महिन्यानंतर ती तुकाराम महाराजाकडे परत आपल्या मुलाला घेऊन येते. ती आल्यानंतर, महाराज मी मागची तक्रार तुमच्याकडे घेऊन आलेली ती बाई आहे आणि माझा मुलगा जास्त गुळ खातो, त्या गुळामध्ये विकार होऊ शकतो, तुम्ही सांगा त्याला काहीतरी. बाई असं करा, 15 दिवसानंतर त्याला परत आणा तुम्ही. ती परत जाते, परत 15 दिवसानंतर येते आणि मग आल्यानंतर संत श्री तुकाराम महाराज त्याला सांगतात, बेटा जास्त गुळ खाणं शरीराला हानिकारक आहे, म्हणून गुळाचं खाणं, कोणत्याही पदार्थाचं सेवन करणं हे कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात, आवश्यक तेवढंच असावं, असा ते उपदेश करतात. आणि ठीक आहे बाई, झालं तुमचं काम म्हणून तिला सांगतात. बाई ठीक आहे बाबा, आता नाही खाणार, नाही खाणार. ती जायला जाते, निघते. तिच्या डोक्यात विचार येतो की हेच सांगायचं होतं संत तुकाराम महाराजांना, तुम्हाला 1.5 महिन्यानंतर कशाला बोलवलं? पहिले 1 महिन्यानंतर, नंतर मग परत 15 दिवसानंतर. तिला राहवत नाही, अस्वस्थ होती या प्रश्नामध्ये. प्रश्न पडणं हे जिवंत माणूस असल्याचं लक्षण आहे आणि पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघणं हे बुद्धिमान असण्याचं लक्षण आहे. जिज्ञासू महदयीचा हिनी प्रश्न पडले म्हणून आपल्याला अनेक गोष्टी माहीत झाल्यात. तसंच त्या बाईच्या मनात झालं. ती परत आली तुकाराम महाराजाकडे आणि म्हणाले, महाराज मला एक प्रश्न खटकला, कळत नाहीये की तुम्हाला हीच गोष्ट सांगायची होती माझ्या मुलाला, तर तुम्ही तेव्हा का नाही सांगितली? तुकाराम महाराज अत्यंत विनम्रपणाने त्या बाईला म्हणाले की बाई, तेव्हा मी स्वतः गुळ जास्त खात होतो. मी 1 महिन्यापासून गुळ खाणं कमी केलं. त्याच्यानंतरही 15 दिवसात असा प्रयोग केला की 15 दिवसात गुळ खायचाच नाही. तेव्हा गुळालाच जास्त महत्व होतं आणि त्यांनी म्हणून मग उपदेश केला, म्हणून सांगितलं. म्हणजे बोले तैसा चाले त्याची बंदी न पावले, अंगे झाडीनं अंगण त्याचे दास्यत्व होईन, त्याचा होईन किंकल उपाट ठाकेन जोडली कर, तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. म्हणजे बोले तैसा चाले, जो बोललो तसं वागतो, की हा अभंग त्यांच्या अंतर्गत आला, कारण त्यांचं आचरण कसं होतं. म्हणजे आचरे तयाचा धर्म. हे कृतीयुक्त बोललं पाहिजे, आचरणयुक्त असलं पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. नितीनराज बांदकर बाबांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे आदर्श, गुरुत्व आणि शिष्यत्व अतिशय मार्मिक विषय, मार्मिक चिंतन त्यांनी या निमित्तानं मांडलं. आज म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातलं दृढ नातं कसं असायला पाहिजे याचा विचार करणार. आणि हे सगळे व्याख्यान आपल्या युट्यूबवर आहेत. तुम्हाला जर कोणी ऐकले नसेल तर परत ऐका आणि ते स्वीकारा. मी याच्याबद्दल खूप जास्त बोलणार नाही, कारण ते त्यांच्या वाणीतून ऐकलेले तुम्हाला अधिक आवडतील असा माझा विश्वास आहे. आचार्य नागदेवाचार्य हे सुद्धा म्हणजे स्वामी शिष्य म्हणून ते कसे वागले आणि गुरु म्हणून ते कसे वागले याच्याबद्दलचा अतिशय गुरु शिष्याच्या नात्यातला अतिशय सूक्ष्म तरल धागा त्यांनी उलगडून दाखवला. त्यानंतर स्मृतीस्थळातील स्त्री दर्शन हे पूजनीय तपस्विनी आशाताई पुसदेकर यांनी स्मृतीस्थळामध्ये ज्या स्त्रिया आल्या, महदाईसा असेल, औसा असेल, हिराईसा असेल, या सगळ्या स्त्रियांचं जगणं वागणं कसं होतं आणि महानुभावीय महिलांनी इतिहास घडवला आहे, महिलांनी महानुभाव धर्म वाढवला आहे. स्वामींनी स्त्रियांना अबला न ठेवता सबला तयार केलेला आहे, सबला बनवलेला आहे आणि सेवाभावी, धाडसी, ज्ञानसंपन्न, साधना करणाऱ्या स्त्रिया महानुभाव धर्मामध्ये झालेल्या आहेत. आणि म्हणून महानुभाव धर्मामध्येच स्त्रियांना आचार्य पदावर पहिल्यांदा बसवलं गेलेलं आहे. हे महानुभाव धर्माचं वैशिष्ट्य आहे. सर्व धर्मामध्ये स्त्रियांना किती मोठं स्थान आहे, किती मोठं स्थान. याच्याबद्दल बोलायला माझं खूप वेळ आहे, पण मी तुमचा अंत पाहणार नाही, खूप उशीर झालेला आहे. आणि तरीही या सगळ्या व्याख्यानमालेमध्ये, या व्याख्यानामध्ये, या 11 पुष्पामध्ये खूप जास्त मूल्यधिष्ठित विचार आलेले आहेत, अतिशय मार्मिक विचार आलेले आहेत. पण हे केवळ व्याख्यानापुरते मर्यादित नाही, पण तुम्ही आम्ही सगळे चांगले वागतो, विचार करतो. मग आपल्याला काय करायचंय
तर आपल्याला या सभागृहाबाहेर गेल्यानंतर ते न विसरता आपल्या लेकरांवर, आजूबाजूच्या नव्या पिढीवर संस्करण करायचे. आपल्या या सभागृहातला प्रत्येक व्यक्ती हा हजारो लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आहे. एक एक व्यक्ती म्हणजे हजार हजार माणसं इथे उपस्थित आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून तुमच्यातला प्रत्येक ज्ञानी व्यक्ती ज्या आस्थेनं, ज्या उत्कट इच्छेनं, ज्या जिज्ञासू विचाराने इथे आलेला आहे, ते विचार इथे अंगीकृत केल्यानंतर, स्वीकारल्यानंतर नुसतं आपल्यापुरतं नाही हो. मला प्रसार आणि प्रचाराची वेगळी भाषा करायची नाही, पण प्रसार आणि प्रचारासाठी महानुभाव धर्म आहे का असेही प्रश्न विचारले गेले. म्हणजे याचं प्रदर्शन मांडायचं का असेही प्रश्न विचारले गेले. मला तसं म्हणायचं नाहीये. तुम्ही जोपर्यंत आपले कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडावे लागते. अधिकार आणि कर्तव्य याच्यामध्ये फरक आहे. अनेकदा अनेक माणसांना असा अहंकार होतो, आणि अहंकार सर्वात वाईट आहे. अहंतेचे मुळ सकंदी उपटावे नायका, मग अंकुर निगती मग शांतीचे रोप लावावे. या विश्वात शांती प्रस्थापित करायची असेल तर अहंकाराचं समूळ नष्ट करणं हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा विचार जर आपल्याला रुजवायचा असेल तर आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी माझ्या वर्गात शिकवताना, मला जिथे जिथे शिकवताना, मूल्य शिकवताना पोरांना, जिथे जिथे स्वामींच्या सूत्राची गरज पडते तसं स्वामींचे सूत्र धावून येतात. आणि कोणताही दाखला पोरांना देताना स्वामींच्या सूत्राच्या माध्यमातून देता येतो. हे आपल्याला विचार पोहोचवता आले पाहिजे. आज संस्काराची खूप गरज आहे. आपला देश, आपला समाज, आपल्या आजूबाजूचे लोक ही जर परिस्थिती पाहिली तर मन खिन्न होते, वाईट वाटते. जातीयता, धर्मांधता, तुच्छपणा, विद्वेष, तुलना, घृणास्पदता वाढत चालली आहे. राजकीय विद्वेष वाढत चाललेला आहे. आपण थांबवायला पाहिजे. आजकाल युट्यूब, फेसबुक हे मोबाईलवर येणारे सगळ्या गोष्टी त्या किती स्वीकारायच्या. आपण चित्रीची स्त्री न पाहावी असं म्हटल्यानंतर आपण मोबाईल किती पाहावा, कसा पाहावा, कोणत्या अंगाने पाहावा. आपले डोळे खराब करून टाकतो तो. आपले डोळे खराब करता करता आपलं मन कलुषित करायला लागतं. आपल्या मनात विकार आणि वासनांचं जंजाळ उडवायला लागतं. आज 8व्या वर्गाच्या पोराच्या मनात जे विचार यायला नकोत ते विचार यायला लागले. 8व्या वर्गातला पोरगा पोस्ट ग्रॅज्युएशनला असल्यासारखं वागायला लागला. हे कशामुळे होत आहे? चित्रपटाचे घाणेरडे फलक पाहून त्याच्या मनात काय व्हायला लागलं? अशा वातावरणामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं सात्विक विचार रुजवण्याची, पोचवण्याची, पसरवण्याची जबाबदारी आहे. आपण बसलोय स्मरणाला, विचाराला, पण आपली जबाबदारी ही आहे असे मला मनापासून वाटते. आपलं सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण समृद्ध, सकस आणि संपन्न करणं म्हणजेच माझ्या मते स्वामींना आपल्या विचाराचं पुष्प अर्पण केलेलं आहे. माझ्यासारखा एखादा व्यक्ती स्वामींच्या स्थळावर कधी गेला न गेला, पुष्प वाहिलं न वाहिलं, मला त्याचं तेवढं काही वाटत नाही. पण स्वामींचा एक आचार विचार माझ्या जगण्यात जर बिघडला तर मला लाज वाटायला पाहिजे, मला वाईट वाटलं पाहिजे, मला आपल्या जगताना त्याच्याबद्दल खिन्नता वाटायला पाहिजे. आपण महिलांना काय स्थान देतो, आपण वृद्ध व्यक्तींना कसे स्थान देतो. आज सगळे आपल्या मायबाप वृद्धाश्रमात जायला लागले. आपण हायर क्वालिफाईड झालो, आपल्या घराच्या बाहेर हायर क्वालिफाईड डिग्र्याच्या पाट्या लागल्या, आणि आपल्या घरात स्त्रियांना मिळणारी वागणूक कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपलं बाहेरचा देखावा आणि आपली अंतःकरणाची वागणूक याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. ही तफावत दूर झाली पाहिजे. ह्या दुरावा कमी कसा करता येईल हे कमी करण्यासाठीच देवानं दिलेलं तत्वज्ञान अंगीकारण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असे मला मनापासून वाटते. आपण मला बोलावलं, आपण सगळ्यांनी मला सहन केलं, आणि या सगळ्यांनी आपण ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जर माझ्याकडनं बोलताना काही चुकलं असेल, माझा एवढा अधिकार नाही,
तर आपण आपल्या दयाळू अंतःकरणातून मला क्षमा करा, माफ करा हीच विज्ञापना करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.